प्रॅक्टिस सेट 3.3 त्यामधलं पहिले एक्झाम्पल आज आपल्याला बघायचं आहे. इन दिस फिगर या ठिकाणी आकृती दिलेली आहे. पॉइंट्स GDEF आर कोनसायक्लिक पॉइंट्स. हे चारही बिंदू कोनसायक्लिक आहेत, एकाच केंद्राच्या असणाऱ्या वर्तुळामध्ये आहेत. विथ द सेंटर सी केंद्र असणाऱ्या ECF या कोणाचं माप आपल्याला 70 अंश दिलेलं आहे. आर्क DGF या कंसाचं माप 200 अंश दिलेलं आहे. DE या कंसाचं माप विचारले, या कंसाचं माप किती. DEF या सर्व कंसाचं माप किती असं आपल्याला विचारलेलं आहे. काय करूया, हा कंस दिलाय, हा कोण केंद्रीय आहे, त्याच्या समोरच्या कंसाचं माप तेवढंच येणार आहे. बेरीज सगळ्याची 360 आहे. 270 360 मधून वजा केला की हा मिळणार आहे, हा आणि हा 70 या दोघांची बेरीज मिळणार आहे. बघूया आन्सर मध्ये. अँगल ECF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री. हे का आपण लिहिलं, ह्याचं कारण आहे आपण डेफिनेशन मध्ये बघितले. मेजर ऑफ मायनर आर्क मध्ये सांगितले की सेंट्रल अँगल इज इक्वल टू मायनर आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. लघु कंसाचं माप हे केंद्रीय कोणाच्या मापा इतकं असतं हे आपण सांगितलं. तो 70 अंश झाला. आता 200 आहे, हा 70 आपल्याला मिळाला. त्यानंतर हा मिळवायचा आहे DE. देअरफॉर मेजर ऑफ सर्कल वर्तुळाचं माप हे आर्क DEF मेजर ऑफ आर्क DEF प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DE यांच्या बेरजे इतकं असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1 2 आणि 3 तिघांची बेरीज केली की वर्तुळाचं माप मिळालं 360 डिग्री. DEF 200 आहे. CEF आपण मिळवलाय, मेजर ऑफ आर्क. EF आपण मिळवलाय 70 डिग्री. DE आपल्याला पाहिजे आहे मेजर ऑफ आर्क DE. आपण काय करूया, याला इथंच ठेवा, याला इकडे आणूया. 360 डिग्री या दोघांची बेरीज येते 270. इकडे आल्यानंतर -270 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE. आता DE चं माप किती मिळते ते बघूया. DE चं माप मिळणार आहे 360 मधनं 270 गेले, 90 अंश राहिले. म्हणजे मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा मिळाला 90. आपल्याला या दोघांचं माप मिळालं, ह्या दोघांची बेरीज करूया. इथं कारण लिहू शकतोय आपण. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स कंसांच्या बेरजेचं गृहीतक. या ठिकाणी तीच गृहीतक या ठिकाणी वापरूया. मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. तेच वरचीच प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे, कारण तेच 90 अधिक 70 160 डिग्री मेजर ऑफ आर्क DEF. या पद्धतीनं आपल्याला या कंसाचं माप 160 अंश आहे हे मिळालं. म्हणजे दोन्ही कंस मिळाले. एक 70 अंशाचा, त्याच्या DE चं माप आपल्याला पाहिजे होतं
DE 90 मिळाला, बेरीज केली आणि DEF आपल्याला पाहिजे होता 9 आणि 7 16 160 अंश मिळाला. एक्झाम्पल नंबर 2. इन दिस फिगर ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. प्रूव्ह दॅट, सिद्ध करा, आर्क PR कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. RS QS QR ह्या तिन्ही कंसांचं कंस RS QS QR या तिन्ही कंसांची माप समान आहेत. मेजर ऑफ आर्क QRS या कंसाचं माप 240 आहे हे सिद्ध करा. हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या सगळ्या बाजू समान मापाच्या असतात. तिन्ही पण बाजू समान मापाच्या असतात. तिन्ही बाजू समान आहेत तर तिन्ही जीवा समान झाल्या. जर जीवा समान असतील तर जीवेनं अंतरित केलेले कंस म्हणजे QR RS QS यांची माप समान झाली. म्हणजे सगळ्या वर्तुळाचं माप 360, तिन्ही कंस समान, मग 360च्या निम्म 120 अंश प्रत्येक कंसाचं, म्हणजे या दोघांचं माप 240 होईल. हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. प्रूफ करूया, सोडवूया. पहिला भाग, हे 3 समान दाखवायचे. त्याच्यासाठी आपल्याला म्हणायचं आहे ट्रायंगल QRS इज इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोण असेल तर समभुज त्रिकोणाची व्याख्या सांगते, सेगमेंट QR कॉन्ग्रुएंट सेगमेंट RS कॉन्ग्रुएंट सेगमेंट QS. डेफिनेशन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोणाची व्याख्या आपल्याला सांगते. मग QR कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QS RS तिघांची माप समान आहेत. आर्क्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, एकरूप जीवांनी अंतरित होणारे कंस. आपण हे तिन्ही समान दाखवू शकलो. यानंतर दुसऱ्या भागाकडे आपल्याला जायचं आहे, तो म्हणजे हे 2 समान आहेत. आता या तिन्हीची मेजरमेंट समान म्हणूया. सपोज मेजर ऑफ आर्क QR is equal to measure of arc QS is equal to measure of arc RS is equal to x डिग्री और x. त्यांचं माप x आहे किंवा x अंश आहे असं आपण जर मानलं तर मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ सर्कल म्हणू, कंसाचं संपूर्ण वर्तुळाचं माप हे तिघांच्या बेरजे इतकं असणार आहे. मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क RS यांची बेरीज. कारण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म किती, x अधिक x अधिक x, वर्तुळाचं माप 360, 3x बरोबर 360, म्हणजे x बरोबर 360 भागिले 3, 12 त्रिक 36, 120 अंश आपल्याला माप मिळालं xचं. x म्हणजेच कोण आहे तर QR. QR आहे, RS पण आहे. म्हणजेच आपल्याला विचारले काय, इथं आपण लिहू मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RS. तुम्हाला पुढे आपल्याला सोडवण्यासाठी सोपं जाईल. म्हणून मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क RS. QRS QR RS, QR इथे QR करतो आणि RS इथं पण QR करावा लागेल आणि मग RS. आता दोघांची बेरीज आली 120 अधिक 120
240 अंश. या पद्धतीनं आपण हा भाग सिद्ध केला की हा समभुज त्रिकोण आहे, जीवा समान म्हणजे तिन्ही बाजू समान म्हणजे जीवा समान, तर जीवेनं अंतरित होणारे कंस समान, कंस सगळे समान 360 पैकी 120 अंश प्रत्येकाचं, मग या दोघांचं 240 होतं. ह्या पद्धतीने आपण समजून घेतलं. एक्झाम्पल नंबर 3. इन दिस फिगर chord AB and chord CD are congruent, then prove that arc AC and arc BD are congruent. दोन जीवा एकरूप आहेत, सिद्ध करा. तर हे दोन कंस जे तयार होत आहेत तेही समान मापाचे आहेत हे सिद्ध करायचं आहे. दिलेला भाग आपण सिद्ध करण्यासाठी जाऊया. आन्सर chord AB आणि chord CD जर एकरूप असेल दिलेल्या माहितीनुसार, तर जीवांनी अंतरित होणारे कंस are corresponding to the congruent chords are also congruent. chord AB न अंतरित होणारा arc AB is congruent to the arc CD न अंतरित होणारा arc CD. Arcs corresponding to congruent chords, एकरूप जीवांनी अंतरित होणारे कंस एकरूप. हे दोन कंस समान, याला मी नंबर 1 देतो. मग हे दोन समान, परंतु यात हे ए बी आणि सी डी 1 2 नंबर. ए बी म्हणजे काय, ए सी आणि बी सी. बट आर्क मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए सी प्लस मेजर ऑफ आर्क सी बी. याला नंबर मी 2 देतो. आणि सीडी म्हणजे कोण आहे बघा, या सीडीचं माप सीबी आणि बीडी इतकं आहे. सीबी बीडी इतकं आहे. ह्याला नंबर मी 3 देतो. हे कशावरून आपण सिद्ध केलं, तर आपली प्रॉपर्टी आहे सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. या ठिकाणी 1 2 आणि 3 मध्ये ए बी आणि सी डी या कंसाचं माप आपण हे 2 दिलं. फ्रॉम 1 2 and 3 1 2 आणि 3 आपल्याला सांगतोय हे बरोबर हे, म्हणजेच उजवी बाजू समान, डावी समान उजवी समान. मेजर ऑफ आर्क ए सी प्लस मेजर ऑफ आर्क सी बी ही बाजू बरोबर ही मेजर ऑफ आर्क सी बी प्लस मेजर ऑफ आर्क बी डी. म्हणजे डावी समान उजवी समान आपण लिहिली. यामध्ये ह्या दोन कंसांची माप समान आहेत, आपण त्यांना घालवूया. उरलेले कंस लिहूया. मेजर ऑफ आर्क ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी डी. म्हणजे हे दोन कंस आपले, हे दोन कंस शिल्लक राहिले. या दोन कंसांची माप समान आहेत, म्हणजे कंस सुद्धा समानच असणार आहेत. म्हणून आर्क ए सी इज इक्वल टू ऑर कॉन्ग्रुएंट टू द आर्क बी डी. या पद्धतीनं आपण हे दोन कंस माप समान, कंसही समान सिद्ध होत आहेत. आर्क ए सी आणि बी डी समान. हेन्स द प्रूफ या पद्धतीनं आपण सिद्ध केलं. या पद्धतीनं आपल्याला 3 एक्झाम्पल्स आहेत, सोडवूया. त्यानंतरचा पुढचा भाग पुढील भागात बघूया. धन्यवाद.